मराठीमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तू गीतेवर भाष्य लिही किंवा गीतेवर काही सांग तू विवरण करून. हे सांगण्याचं कारण काय, तुम्हाला आम्हाला गीता कळावी हा एकमेव हेतू ना. मग तो आम्हाला ती गीता कळावी म्हणून तर दृष्टांताचं वैविध्य आलं ना, म्हणून तर एकाला लागून एक अनेक दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आले ना. मग याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला गीता कळावी आणि आपल्याला ब्रह्मबोध व्हावा ही तळमळ निवृत्तीनाथ महाराजांना वाटायचं काय कारण आहे. उलट आम्ही तर त्यांना सुखानं जगूच दिलं नाही. आम्ही तर त्या काळामध्ये त्यांना सुखानं 2 घास सुखाचे खाऊ दिले नाही. आम्ही ज्ञानोबा भरपूर छळलंय, त्यांची सावली अंगावर पडली तरी मी काय मानलाय. निवृत्तीनाथ महाराजांना आम्ही जेवढा त्रास दिला तेवढा इतर कुणाला दिला. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. लोकांनी भिक्षा मागायला निवृत्तीनाथ महाराज बाहेर पडले तर लोकांनी भिक्षा घालायची सोडून आतमध्ये माती टाकली, आतमधली भिक्षा खराब करून टाकली. लोक म्हणतात आम्ही त्या काळात नव्हतो, तुम्ही आम्हाला का नव्हतो, कशावरून नव्हतो, कशावरून आम्ही होतो. त्याही काळामध्ये आम्ही होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये आम्ही होतो. मला नेहमी वाटतं असं, मी क्षमा मागूनच बोलतो, पण नेहमी मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळातही आम्ही होतो, पण मावळा म्हणून नाही, अफजल खानाच्या सैन्यात कुठेतरी. कर्मदृष्टीने काही संगती लावता येईल, मला त्यामध्ये अडकायचंच नाहीये. पण हे कारण काय आहे, तुकाराम महाराजांना हे अभंग तुमच्या माझ्यापर्यंत आणावेत असं वाटलं, काय कारण काय आहे. लोकांना हे सांगितलं पाहिजे. सांगतो तुम्हासी वजारे विठ्ठलास, मी सांगतो बाबा ऐका माझं, ऐका ऐका. वाजत असे बोल कोणी नायक ठिकाणी. एक ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलंय, ऊर्ध्वबाहुर विरंमेश नच कश्चित शृणोति मे धर्मात अर्थस्य कामस्य धर्म किन्य सेवके. व्यासांना बोलावं लागलं महाभारतामध्ये. मी सांगतो ऐका, तुम्ही ऐका ऐका. अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका ऐका ऐका. कशासाठी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं वाटलं असेल. निवृत्तीनाथ महाराजांना का ज्ञानेश्वर महाराजांना या प्रेरणा द्याव्या वाटल्या असतील, याचं एकच कारण आहे की निवृत्तीनाथ महाराजांना आमच्या कल्याणाची अपेक्षा आहे. आम्ही ती ज्ञानेश्वरी ऐकावी, आम्ही ती ज्ञानेश्वरी वाचावी, आमच्या कर्तव्याकडे आम्ही प्रवृत्त व्हावं. आमचं कर्तव्य कर्म हीच भगवत सेवा मानावी आणि त्या भगवत सेवेतून आम्हाला ब्रह्मबोध व्हावा आणि जन्म मरणाचा फेरा चुकवावा किंवा जन्म स्वीकारला तर तो भक्ती करता स्वीकारावा. या भावनेतून जर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सांगत असतील तर निवृत्तीनाथ महाराजांना आमच्यावर प्रेम करावं असं वाटावं. असं आम्ही काय केलंय तर काहीही केलं नाही. मग आम्ही काहीही केलेलं नसताना ते आमच्यावर इतकं प्रेम का करतात, कारण ते तुम्हाला मला त्यांचा आत्मा मानतात म्हणून. म्हणून त्यांना विश्वात्मक म्हणायचं. या 2 भूमिका आपल्याला विचारात घेता येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक या शब्दाचा विचार करताना अजून एक गोष्ट या संबंधामध्ये आपल्याला सांगितली. विश्वात्मक हा शब्द इथे निवृत्तीनाथ महाराजांना लावला. विश्वात्मक शब्दाचा अर्थ आपण पसायदानाच्या पहिल्या ओळीतही पाहू शकतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तिथे विश्वात्मक शब्द वापरला. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, इथेही विश्वात्मक शब्द वापरला. विश्वात्मक शब्द कोणत्या अर्थाने विचारात घेतला पाहिजे ही भूमिका मी आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःने विश्वात्मक या शब्दाचा विचार बोलत असताना या शब्दाची एक व्याख्या आमच्या समोर ठेवली. दुसऱ्या अध्यायामध्ये तो विचार ज्ञानोबांनी बोलून दाखवला. ज्ञानेश्वर महाराज तिथं असं म्हणतात, जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही धातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. ते विश्वात्मक, ते म्हणजे कोणतं, हे विश्वात्मक शब्दाचं सरळ सरळ लक्षण झालं. ते विश्वात्मक म्हणजे कोणतं विश्वात्मक, सर्वत्र सर्वही देही जया करिताही घात नाही, हे विश्वात्मक या संकल्पनेचं लक्षण झालं. काय एक भूमिका सांगतो. सुरुवातीला सांगितली असली तरी चाललं असतं, पण आता सांगितलं तरी मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही. विश्वात्मक ही तात्विक संकल्पना आहे. विश्वात्मक तात्विक संकल्पना आहे. पण
दृष्टीनं वापरली गेलेली एखादी संकल्पना मी आपल्याला उदाहरणानं सांगणार आहे. त्या शब्दाचा वाच्य ती तात्विक असल्यामुळे त्या शब्दाचं वाच्य तत्व होतं. आणि तत्वाचा वाचक एखादा शब्द जर सद्गुरूंकडे लावला गेला असेल तर सद्गुरू आणि तत्व या दोन गोष्टींचं समानाधिकरण्य होतं. हा नियम आहे. मी उदाहरण सांगतो आपल्याला, हे सोडून द्या. अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये किंवा तुकाराम महाराजांचं एक उदाहरण आधी सांगतो. पाहिजे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलंय, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे आणि तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात. ही सगळी जी लक्षणं आहेत ना, ही निर्गुण निराकाराची वाचक आहेत. आनंद अद्वय नित्य निरामय योग्यांचं निज ध्येय, कारण योगी सगुण साकार मानत नाही, तो निर्गुण निराकार तत्व मानतो. योगशास्त्रामध्ये योग दर्शनामध्ये सगुण साकार परमात्मा मानला नाही. ईश्वर मानलाय पण तो दुय्यम स्थानावर मानलाय आणि तो बाह्य साह्याकरता मानला गेलेला आहे. अंतर साह्याकरता योग दर्शनामध्ये तो मानला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे तो फार महत्वाचा म्हणून स्वीकारला गेला नाहीये. निर्गुण निराकार तत्व योगशास्त्राने मानलं. सनकाधिक ज्याचं ध्यान करतात ते निर्गुण निराकार तत्व. भागवतामध्ये सनकाधिकांचं वर्णन करत असताना त्यांचं वर्णन असं केलं, निमिषार्धं तिष्ठन्ति वृत्तीं ब्रह्ममयीं विना. ज्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून अर्धा निमिषही राहिलेली नाही ते सनकाधिक. अर्धा निमिष असा शब्द वापरला. निमिष हा कालाचं परिमाण आहे. आपल्याला क्षण सेकंद हे माहिती असतं, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे निमिष. त्याला भागवताचाच आधार आहे. निमिष म्हणजे किती? आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला एक निमिष म्हणतात. कालाचं परिमाण आहे. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला म्हणजे जे जागे त्यांच्याबद्दल बोलतो. जे डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. त्याचा अर्धा भाग. तेवढा वेळही ज्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून राहिली नाही ते सनकाधिक, असं त्यांचं वर्णन भागवतामध्ये आहे. म्हणजे सनकाधिक कुणाचं ध्यान करतात तर परब्रह्माचं निर्गुण निराकाराचं ध्यान करतात. हे सगळे निर्गुण निराकाराचे वाचक शब्द आहेत. पण तुकाराम महाराजांनी ते सगळे सगुणाकडे आणून लावले. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्ही हे जे सगळे शब्द आहेत ना, आनंद पहा भीमातिरी विठ्ठल रूप, अद्वयता पहा भीमातिरी विठ्ठल रूप, निरामयता पहा भीमातिरी विठ्ठल रूप, नित्यता पहा भीमातिरी विठ्ठल रूप, योग्यांचं निज ध्येय तुम्हाला बघायचंय पहा भीमातिरी विठ्ठल रूप. जर हे सगळे निर्गुणाचे वाचक शब्द सगुणाकडे लावलेले असतील तर निर्गुणाचे वाचक शब्द सगुणाला लागत असतील तर सगुण आणि निर्गुण यांची एकवाक्यता मानली पाहिजे, कारण याचे वाचक शब्द याचेही वाचक होतात. म्हणून दोन पदार्थाचे वाचक एकच असतील तर ते दोन पदार्थ फक्त डोळ्याला दिसायला दोन असतात, ते तत्वतः एक असतात, कारण दोन्हीचे वाचक एक शब्द आहे. नियम जर बघितला तर मी आता ज्ञानेश्वर महाराजांकडे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्या सद्गुरूंचं जे वर्णन केलंय तिथे वापरलेले शब्द बघा. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. हे ज्ञानोबा पहिला श्लोक आहे अनुभवामृताचा नमनाचा. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षर अनाख्येय आनंद अज आणि केवल हे सगळे शब्द ब्रह्मवाचक आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळे शब्द जर सद्गुरूंकडे लावले असतील आणि जर ते लागत असतील तर सद्गुरू आणि ब्रह्म या दोघांची एकवाक्यता ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातही मानलं पाहिजे. आणि त्याच अर्थानं विश्वात्मक हा शब्द जर ब्रह्मवाचक असूनही निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञानेश्वर महाराज राहत असतील तर ज्ञानेश्वर महाराजांना विश्वात्मक ब्रह्म आणि माझे सद्गुरू या दोघांमध्ये अंतर करायचं नाही. फक्त ते माझे होण्याकरता सद्गुरू झाले, नाहीतर जर ते सगळ्याचे तर ते विश्वात्मक.
आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. याच्यातलं श्री निवृत्ती हे शब्द सुद्धा ब्रह्मवाचकच आहे. आता मला ते लावत बसायला कारण नाहीये, माझा आता प्रतिपाद्य विषय नाहीये. पण विश्वात्मक शब्दाचा अर्थ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असा अर्थ केलाय, सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. ते विश्वात्मक तू बघ, ते काय आहे? ते एक आहे, ते चित स्वरूप आहे, म्हणून त्याला चैतन्य असं म्हणायचं. आणि ते कसं आहे? सर्वत्र आहे आणि सर्व देहांमध्ये आहे. ज्याचा घात केला, ज्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी ते मरत नाही, ते विश्वात्मक. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक या शब्दाचं लक्षण करताना हे शब्द वापरले, ही भावना बोलून दाखवली. त्याकडे थोडस येतो. जे सर्वत्र आहे त्याला विश्वात्मक म्हणा. एका थोडासा विचार सांगतो. जे मी आता याचे फोड करतो. जे सर्वत्र आहे विश्वात्मक एक लक्षण. जे सर्व देहांमध्ये अंतर्भूत आहे त्याला विश्वात्मक म्हणा दुसरं लक्षण. ज्याचा घात केला, ज्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही असं नित्यत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याला विश्वात्मक म्हणा. जे एक आहे त्याला विश्वात्मक म्हणा. आणि जे चित स्वरूप चैतन्य आहे त्याला विश्वात्मक म्हणा. विश्वात्मक शब्दाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी इतके शब्द वापरले. या सगळ्याचा विस्ताराने विचार करणं मला होणार नाही. पण जे आता त्याची संगती लावतो. जे एक असतं तेच सर्वत्र असतं. जे एक असतं आणि सर्वत्र असतं तेच सर्व देहांमध्ये असतं. आणि जे एक सर्वत्र आणि सर्व देहामध्ये अनुस्यूत असतात तेच ज्ञानस्वरूप, चित स्वरूप आणि चैतन्य रूप असतं. जे एक लागावं लागतं, एक असावं लागतं. जे एक आहे त्याला विश्वात्मक म्हणा. जे सर्वत्र आहे त्याला विश्वात्मक म्हणा. सर्वत्र काय आहे? सर्वत्र काय? वेदांताच्या दृष्टीने शंका आहे. अरे सर्वत्र तर माया पण आहे, मग मायेला पण विश्वात्मक म्हणता येणार नाही का? म्हणता येणार नाही कारण माया सर्वत्र असली तरी ज्ञानोबरांच्या अंतःकरणात नाही ना, योग्यांच्या अंतःकरणात नाहीये ना, मुनींच्या अंतःकरणात नाहीये, परमहंसांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. माया तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असेल हे मान्य आहे, कारण आपण जीव मायेचा आपला संबंध आहेच आहे, कारण आपलं कर्म चालू आहे, आपण अज्ञान आहोत वगैरे वगैरे काय जी कारण असतील ती असो. पण कुठे ना कुठेतरी तिचा अभाव आहे ना. व्यापकत्व त्याला म्हणा असं आहे. व्यापकत्वाचा विचार करताना तीन पद्धतीने विचार आहे. देश व्यापकत्व, काल व्यापकत्व आणि वस्तू व्यापकत्व. सगळ्या देशामध्ये, सगळ्या कालामध्ये आणि सगळ्या वस्तूंमध्ये जे असतं त्याला व्यापक म्हणतात. एका काळामध्ये असणं दुसऱ्या काळामध्ये नसणं ही परिच्छिन्नता झाली. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सत्य शब्दाचा विचार सांगत असताना 5 अर्थ सत्याचे भागवतामध्ये आपल्याला सांगितले. मला तो विषय माझा नाहीये, पण व्यापकत्व हा सत्याचा एक अर्थ सांगताना नाथ महाराजांनी जो अर्थ केलाय तो मला आपल्या समोर ठेवून पुढे जायचं. देशाचं काळाचं व्यापकत्व म्हणजे काय? तिन्ही काळामध्ये तो असला पाहिजे तर तो व्यापक आहे. नाथ महाराजांनी काय केलंय? वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल या तिन्ही काळापैकी एका काळामध्ये जरी ज्याला नाही शब्द लागला तो अनित्य माना, आणि तिन्ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही तो नित्य माना, सत्य माना, व्यापक माना असा अर्थ केलाय. उदाहरण सांगतो. माझा देह जन्माला येण्याच्या पूर्वी होता का? तर नाही शब्द भूतकाळात लागला ना, मग याला आपल्याला व्यापक म्हणताच येणार नाही, कारण कधी ना कधीतरी नाही शब्द लागला. प्राण गेल्यानंतर हा देह ठेवणार आहेत का? मग भविष्य काळात नाही शब्द लागला ना, मग या देहाला तुम्ही व्यापक म्हणूच नका. तिन्ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागला नाही तोच व्यापक असतो. याला कालदृष्टीने व्यापकता म्हणतात.
देशदृष्टीनं व्यापकता म्हणजे मी इथं असताना, आता तुम्ही इथे आहात, या सभागृहामध्ये आहात, याच वेळेला तुम्ही घरी आहात का? नाही. मग नाही शब्द देशांतरात लागला ना, मग त्याला देशदृष्टीनं व्यापक म्हणू नका. कोणत्याच काळामध्ये ज्याला नाही, कोणत्याच देशामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला देशदृष्टीनं व्यापक म्हणतात. कोणत्याच काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला कालदृष्टीनं व्यापक म्हणतात. आणि कोणत्याच वस्तूमध्ये नाही असा शब्द ज्याला लागत नाही त्याला वस्तुदृष्टीनं व्यापक म्हणतात. देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार, ते अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तुकाराम महाराजांची भाषा. याचं हे थोडं कठीण आहे, पण सर्वत्र या शब्दाचा विचार मला मांडायचा होता. जे सर्वत्र आहे ते विश्वात्मक आहे, पण नुसतं सर्वत्र चालत नाही, सर्व देहामध्ये लागतं. सगळ्या देहामध्ये. कोणत्या देहामध्ये ते नाही मला सांगा? सगळ्या देहामध्ये ते आहे, त्याला विश्वात्मक म्हणा. जे एक आहे त्याला विश्वात्मक म्हणा. जे विश्वात्मक असतं ते दोन नसतं, जे दोन असतं ते विश्वात्मक नसतं. कारण व्यापक वस्तू चार नसतात, व्यापक वस्तू एकच असते. चार गोष्टींना मी जर व्यापक म्हणत असेल तर मी चार जणांना व्यापक म्हणतो, इथंच त्याचं व्यापकत्व बाधित होतं. हे थोडं अवघड आहे. पण विश्वात्मक हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अर्थाने लावलाय, मला लावला पाहिजे. एक आहे, एक. किती एक आहे? परमात्मा फक्त एक आहे. परमात्मा फक्त एक आहे. देव फक्त एक आहे. थोडासा विचार सांगतो. काय आहे? मला यायचे निवृत्तीनाथ महाराजांकडे, मी तिकडेच येणार. पण विश्वात्मक हा शब्द ब्रह्मवाचक आहे म्हणून परमात्मा संबंधानं लावून दिला की मला निवृत्तीनाथ महाराजांकडे आणताना फक्त प्रमाण दिलं तरी पुरेसं ठरणार, अर्थविस्ताराची गरज राहणार नाही. ऐका, परमात्मा एक आहे म्हणजे काय? म्हणजे तद्भिन्न दुसरं काही नाही असा अर्थ नाहीये त्याचा. तद्भिन्नता तर पुष्कळ जगतामध्ये दिसते. मग त्याची एकरूपता एक असं आहे. परमात्म्याचं एकत्व इतक्या बारकाईनं बघायचं आहे की त्या एकत्वाला एक म्हणणं हा सुद्धा त्या एकत्वाचा अपमान ठरावा. इतकं ते एक आहे. कळलं नाही? मी सांगतो, दृष्टांतानं सांगतो. 0 आणि 2 या दोन्हीच्या मध्ये सापडलेला आकडा 1. जे 0 नसावं आणि जे 2 नसावं ते 1. सामान्य नियम आहे, सामान्य विचार आहे. पण जर 0 नसेल आणि 2 पण नसेल तर त्याला 1 म्हणायची अडचण का निर्माण होत? ऐका, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 10 आपण आकडे म्हणतो. याच्यातलं काय आहे? त्या वैशेषिक मतामध्ये आहे, द्वित्व हे नेहमी बुद्धिनिर्मित असतं असं वैशेषिकांचं मत आहे. 2पणा हा वस्तूच्या ठिकाणी नसतो, तो आमच्या बुद्धीतून निर्माण होत असतो. मी त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो आपल्याला. हे नकोच, मी सोपं उदाहरण सांगतो. वडिलांनी मुलाला असं सांगितलं की 2 डझन आंबे आण. मुलगा बाजारात गेला, 2 डझन आंबे त्याने आणले. वडिलांनी विचारलं आणले काय? आणले. बघून आणले? बघून आणले. किती आणले? म्हणे 2 डझन. आणि 2 डझनामध्ये किती येतात तुला माहितीये? तर म्हणाला हो. किती येतात? 24. मला मोजून दाखव. कदाचित दुकानदाराने तुला फसवलं असेल तर मोजून दाखव. मग मुलाने पिशवीमध्ये हात घातला, आंबा काढला 1, पुन्हा काढला 2, पुन्हा काढला 3, 4, 5, 6, 24 मोजले. आता मुद्दा हा आहे वैशेषिकांचा की 1 आंबा काढला त्याला 1 म्हटलं तर त्या आंब्यावर एकत्व बसलं. दुसरा आंबा काढला आणि त्याला म्हणाला 2. मग हा आंबा 2 कशावरून? हा जर दुसरा आंबा पहिल्यांदा हाताला आला असता तर, दुसरा आंबा किंवा चौथा आंबा जर पहिल्यांदा हाताला लागला असता तर तो किती झाला असता? 1. म्हणजे प्रत्येक आंबा एकच आहे. 24वा आंबा जर पहिल्यांदा हाताला आला असता तर
एक म्हणजे प्रत्येक आंबा एकच आहे, पण आम्ही काय करतोय, त्याच्यावर दोन पण आमच्या बुद्धीचा लागतोय. आंबा म्हणत नाही मी दुसरा, आंबा म्हणतोय मी एकच आहे. वस्तू एकच असते, त्याच्यावर दोन पणाचा आरोप आमच्या बुद्धीतून होत असतो, कारण आम्ही कुणाला तरी आधी एक म्हणालेलो असतो म्हणून. शून्य आणि दोन याच्यामध्ये अडकलेला जर एक असेल आणि शून्यही नसेल आणि दोनही नसेल, तर त्याला एक म्हणणं हे तरी योग्य आहे का? योग्य आहे. कारण आमचं एकपण हे नेहमी दोनपणाच्या सापेक्षत्वानं अथवा शून्याच्या सापेक्षत्वानं सिद्ध झालेलं आहे. आम्ही ती सापेक्षता काढून टाकली आणि निरपेक्षत्वानं एकाचा विचार करायला लागलो, तर निरपेक्षत्वानं एकाला एक म्हणणं हा सुद्धा त्या एकपणाचा अपमान होत असतो. हेही अवघड आहे, हेही अवघड आहे. मी तुम्हाला याच्यापेक्षाही सोपं उदाहरण देतो आणि विषय संपवतो. आपल्या घरामध्ये पाहुणे येतात. पाहुणा आला की घरातल्या लोकांचा आपण परिचय करून देतो. हा माझा मोठा भाऊ, हा माझा धाकटा भाऊ, अजून कोणी असतात, हा माझा मावस भाऊ, हा माझा आते भाऊ, हा मोठ्या भावाचा एक मुलगा, हा अजून एक मुलगा, ही एक आमची मावशी आहे, ही एक बहीण, ही एक अजून बहीण, ही एक बहीण, हा एक मुलगा, हा एक माझा मुलगा, ही माझी एक मुलगी, सगळ्यांचा परिचय करून देतो. ही आमची एक वहिनी, ही दुसरी वहिनी, ही तिसरी वहिनी, परिचय करून देतो. या सगळ्या परिचयामध्ये जर परिचय करून देता देता ही आमची एक वहिनी, ही एक वहिनी आणि ही एक माझी बायको, एक वहिनी, ही एक वहिनी, ही एक बायको. एक बायको म्हणजे काय? बरं किती आहे? किती आहे? एकच आहे ना? मग एक असणाऱ्या बायकोची ओळख करून देताना एक बायको म्हणणं हे बरोबर आहे का चूक आहे? किती आहे? एकच आहे. मग एकच आहे, वस्तुस्थिती आहे ती एकच आहे. मला 2, 3, 4, 5 नाही आहे. मला म्हणजे तू ओळख करून देणाऱ्याला तुम्ही माझ्याकडे येऊच नका. मी ओळख करून देणारा काय सांगतो त्या हिशोबाने बोलतोय, माझ्याकडे बघायचंच नाही. एक बायको असा बायकोचा परिचय करून दिला तर तो चूक आहे काय? चूक आहे का? चूक नाही, कारण ती एकच आहे, खरंच एकच आहे. मग एक बायको असा परिचय करून दिला तर काय बिघडतं? सगळंच बिघडतं, सगळंच बिघडतं. पुन्हा जेवायला मिळायचं नाही. ती एकच आहे, पण एक असूनही एकाला एक म्हणणं हा तिचा अपमान होतो, कारण आम्ही एक पण हे नेहमी दोनाच्या तीनाच्या सापेक्षत्वानं मानलंय. तसं परमात्मा एकच आहे, पण तो इतका एक आहे की त्याला एक म्हणणं हा सुद्धा त्याचा अपमान होतो, कारण आम्ही नेहमी दोनपणाच्या आरोपातून परमात्म्याला एक म्हणतो. आता ह्याच्यापेक्षा सोपं करू शकत नाही, त्याच्यापेक्षा सोपं करू शकत नाही. जे एक असतं ते विश्वात्मक असतं, कारण विश्वात्मक असणारे जर दोन झाले तर विश्वात्मक कोण? हा का तो? असा प्रश्न उद्भवू शकतो. आणि जिथं दोनपणाचे प्रश्न निर्माण होतात तिथं विश्वात्मकत्व राहत नाही. याच्याकरता ते एक असा शब्द ज्ञानोबांनी विश्वात्मकतेकरता वापरला. परमात्मा एक आहे, जो सर्वत्र आहे, सर्वदेही आहे. आणि एक आणखी लक्षण सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जया करिताही घात नाही. ज्याचा घात केला तरी त्याचा घात होत नाही, म्हणजे ते नित्य आहे, ते अनित्य नाही, ते विश्वात्मक आहे. विश्वात्मकता सिद्ध करण्याकरता त्याची व्यापकता असावी लागते, अंतर्यामित्व असावं लागतं. मी आता फक्त सिद्धांताच्या भाषेमध्ये बोलतोय. सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याच्याकरता विश्वात्मक या शब्दाचं जर ज्ञानोबांनी हे लक्षण सांगितलं असेल तर या लक्षणामध्ये काय काय येतं याचा विचार फक्त सांगतोय. व्यापक असावं लागतं, सर्वत्र सर्वही देही अंतर्यामित्व त्याच्या ठिकाणी असावं लागतं, जया करिताही घातू नाही त्याच्या ठिकाणी नित्यत्व असावं लागतं, आणि ते
ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, त्याच्या ठिकाणी एकत्व असावं लागतं आणि त्याच्या ठिकाणी चिद्रूपता असावी लागते. या 5 गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला विश्वात्मक म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत. दुसरा अध्याय ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. सर्वत्र सर्वही देवी जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. 5 गोष्टी झाल्या. मग या 5चा तत्व दृष्टीने विचार करताना काय काय मानावं लागेल? सर्वत्र आहे म्हणजे व्यापक आहे, सर्व देही आहे म्हणजे अंतर्यामित्व आहे, जया करिताही घातू नाही म्हणजे नित्यत्व आहे, ते चैतन्य आहे म्हणजे ज्ञानस्वरूप आहे आणि ते एक आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी एकरूपत्व आहे. या 5 गोष्टी एकत्रित येणं याला ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरू हे असे विश्वात्मक आहेत, ते व्यापक आहे. आता याची उदाहरणं ओव्याने देणार आहे पण आज कितपत मला वेळ होईल मला माहिती नाही. ते व्यापक आहे, ते अंतर्यामी आहे, त्यानंतर ते नित्य आहे, त्यानंतर ते चिद्रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि त्यानंतर ते एकरूप आहेत. आता याच्यातलं काय काय प्रमाण देऊन सांगू मी आपल्याला. सद्गुरूंच्या संबंधाने विचार करत असताना एक भूमिका लक्षात घ्या. सद्गुरू एक आहेत. एकत्वाचा विचार केला म्हणजे आपल्याला पुरेसं होईल हे सगळं. असं आहे, गुरु किती असावेत? थोडस भागवताच्या एकादश स्कंधामध्ये आपण गेलो तर भगवंताचे पूर्वज यदुराजे त्यांना उपदेश करत असताना दत्तात्रयाने आपले किती गुरु सांगत? 24. मग गुरु किती असावेत? गुरु किती असावेत? 24. त्याच्यावर अजून 2-4 शून्य द्या, मला काही घेऊन देणं नाही. तुम्ही 10,000 गुरु करा, काही म्हणणं नाही. मग चूक आहे का? अजिबात चूक नाही. मग गुरु किती असावेत? एकच असावा. गुरु किती असावे? एकच गुरु असावा. आणि मग 24 केले तेही बरोबर आहे. म्हणजे काय? त्याचं उत्तर सांगतो मी आपल्याला. दत्तात्रयांनी 24 गुरु केले आणि यदुराजाला ते सगळं त्याचा विस्तार करून सांगितला. मी कुणाकुणाला गुरु केलं, काय काय केलं, त्या अजगराला गुरु कसा केला, कबुतराला गुरु कसा केला, पिंगळीला गुरु कसा केला, त्या आकाशाला गुरु कसा केला, पंचमहाभूतांना गुरु कसं केलं वगैरे वगैरे 24 गुरु सांगितले. मग 24 करावेत का? 24 करा. किती करावेत? एकच करा. म्हणजे काय? त्याचा विचार असा आहे की मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता, भगवत स्वरूपता प्राप्त करून घेण्याकरता एकच गुरु असावा. पण ती भगवत स्वरूपता त्या गुरुनी आम्हाला उपदेशातून दिली असेल तर तो उपदेश आम्हाला कळत नसेल तर तो कळवून घेण्याकरता ज्या गुणांची आवश्यकता असते ते गुण मिळवण्याकरता हजारो गुरु करा, चालतं. मुद्दा काय लक्षात घ्या. आत्मकल्याणाकरता गुरु एकच असतो, पण गुरुनी आम्हाला दिलेलं ज्ञान जर आम्हाला कळत नसेल, का कळत नाही? आमचा अधिकार कमी पडतो. ते समजून घेण्याकरता जी गुणसंपदा आमच्याकडे लागते ती गुणसंपदा आमच्याकडे नाहीये. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम ब्रह्मश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम, याच्यातल्या 26 गुणांपैकी कोणते गुण आमच्याकडे नाही आहेत. आमच्याकडे ते गुण नाही आहेत. आमच्याकडे अभयत्व नाही, आमच्याकडे दातृत्व नाही, आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे दम नाहीये, आमच्याकडे दान नाही. याचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना तया नावदान जे मोक्ष निधानाचे अंजन. यज्ञाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं तो यज्ञ हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञ, हा कैवल्य मार्गावरचा वाटाडे आहे, सर्व जाणकार आहे. अभिज्ञ म्हणजे जाणकार, त्याला ज्ञान आहे. अभिउपसर्ग ज्ञान ज्ञाता या अर्थाने ते येतं. तो विशेष ज्ञानी आहे. मोक्ष मार्गाकडे मोक्ष मार्ग कुठून कुठून येतात आणि ते कसे जातात आणि कोणत्या मार्गावर काय प्रतिबंध निर्माण होतात याचा जाणकार म्हणजे तो यज्ञ आहे. म्हणजे प्रत्येक गुणाचा संबंध मोक्षाशी.
मग तो मोक्ष आम्हाला प्राप्त व्हावा याच्याकरता जो गुरुपदेश लागतो, जो तत्वमसी महावाक्य आमच्याकडे यावं लागतं, ते कुठून यावं लागतं? गुरुमुखातून यावं लागतं. ते किती गुरु लागतात? एकच लागतं. पण एका गुरुनी सांगितलेलं तत्वमसी महावाक्य जर आम्हाला आमच्या अधिकार मर्यादेत कळत नसेल, तर तो अधिकार सिद्ध होण्याकरता ज्या ज्या गुणांची आम्हाला आवश्यकता असते, तो गुण कुठून मिळवावा? जिथून मिळवता येईल तिथून मिळवावा. मग वेश्या सुद्धा गुरु होऊ शकते. आपण नाथ महाराजांचं भाष्य बघा याच्यावरच, फार सुंदर भाष्य नाथ महाराजांनी केलं. मग वेश्याही गुरु होऊ शकते, क्षरकारही गुरु होऊ शकतो, अजगरही आपला गुरु होऊ शकतो, एखादा कबूतरही आपला गुरु होऊ शकतो, आकाश आपला गुरु होऊ शकतं, वायू आपला गुरु होऊ शकतं, पाणी आपला गुरु होऊ शकतं. हे सगळे यांच्या ठिकाणून जे जे गुण आपल्याला मिळवता येतील ते गुण मिळवावे. पण हे सगळे गुण मिळवल्यानंतर जरी त्यांच्या ठिकाणी आपण गुरुत्व ठेवत असलो तरी ते गुरुत्व नुसतं गुरुत्व आहे, ते सद्गुरुत्व नाही आहे. सद्गुरु किती आहे? तो एकच आहे. म्हणून माझे सद्गुरु किती आहे? एक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे गुरु एकलवते. 15वा अध्यायाचा प्रारंभ. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरु करता वापरलेला शब्द काय? माझे गुरु एकलवते. माझे गुरु एकच आहे, म्हणून त्यांना विश्वात्मक म्हणता येतं. माझे गुरु सर्वत्र आहे. जे आपण काय म्हटलंय, जे व्यापक आहे ते विश्वात्मक आहे, जे अंतर्यामी आहे ते विश्वात्मक आहे. हे सगळं एकत्रित आलं पाहिजे ना. व्यापकत्व आलं पाहिजे, अंतर्यामित्व आलं पाहिजे, नित्यत्व त्यांच्या ठिकाणी आलं पाहिजे, चिद्रूपत्व म्हणजे ज्ञानस्वरूपत्व त्यांच्या ठिकाणी आलं पाहिजे, आणि एकत्व आलं पाहिजे. याच्यातल्या एकत्वाचा विचार मी आपल्याला सांगितला. माझे गुरु एकलवते हे ज्ञानेश्वर महाराजांनी जर म्हटलं असेल तर ते एकत्व माझ्या गुरुच्या ठिकाणी आहे, म्हणून माझे गुरु विश्वात्मक आहे. हे ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक या शब्दातून आपल्याला गुरूंचा परिचय करून देतात. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. आता असं सगळंच लावून देत बसणं अवघड आहे, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. मला हा सगळ्याच ओळीचा विचार मला सांगितला पाहिजे म्हणून बोलतो. सर्वत्र सर्व ही देवी. बरं, देहामध्ये राहून अंतर्यामित्व लागतं ना. मग अशीच मी प्रमाण घेऊन आलो. निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधात ज्ञानोबांनी जी भाषा वापरली ती बघा. ते निवृत्तीनाथ महाराज कुठे ते माझ्या बाहेर राहतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो सर्वोपकारी समर्थ राहत तसे मजही. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ राहत तसे मजही आतू. अंतर्यामित्व सर्वत्र सर्वही देई राहत तसे मजही आतू. आणि मजही आतू हा ज्ञानेश्वर महाराजांचा मज शब्द हा विश्वाचा वाचक शब्द आहे. कशावरून? एक प्रमाण फक्त देणारे थांबणार. ज्ञानेश्वर महाराजांचा मज शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा व्यक्तिगत वाचक शब्द नाहीये, तो जगत वाचक शब्द आहे, तो जगताचा वाचक शब्द आहे. उदाहरण फक्त देतो. पुन्हा पसायदानामध्ये चला. पसायदानाची पहिली ओवी आपण विचारात घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. हे मज द्यावे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मला म्हणून जे मागितलंय चतुर्थी, हे मला म्हणून जे मागितलेलं आहे त्याच्यातलं हे मागितलेल्यांपैकी ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यातलं काय हवं होतं? जे पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिगत व्यक्ती विकासाकरता होतं का? खळांची व्यंकटी सांग जगा करता येतं त्यांच्याकरता. सत्कर्मी रती बाळावी हे जगा करता येतं त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकरता. भूता परस्परी परमैत्र जीवाचे हे जगा करता आहे का व्यक्तिगत ज्ञानोबायांकरता? दुरिताचं तिमिर जावं हे व्यक्तिगत ज्ञानोबायांकरता आहे का जगा करता? विश्वाचा स्वधर्म सूर्य जगाने पाहावा का ज्ञानोबायांच्या व्यक्तिगत जीवनाकरता? आणि जो जे वांशील तोटे लावले हे जगा करता आहे का ज्ञानोबायांच्या व्यक्तिगत जीवनाकरता? हे सगळं जगा करता. कुठपर्यंत? दृष्टादृष्ट विजय होवा युजी इथपर्यंत हे सगळं दृष्टादृष्टाचा विजय जगा करता आहे का ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिगत व्यक्ती विकासाकरता? जगा करता. मग सगळं जर मागितलेलं आहे ते जगा करता मागितलेलं आहे, पण मागताना शब्द मात्र मज द्यावे असेल तर या मज शब्दाचा अर्थ होतो विश्व. आणि
ज्ञानेश्वर महाराज जर राहत तसे मजही आतुरी घोनिया असं जर निवृत्तीनाथ महाराजांबद्दल म्हणत असतील तर तिथल्या मज शब्दाचा अर्थ होतो विश्व, म्हणजे विश्वाच्या आत रिघोनिया ते सर्वोपकारी समर्थो श्री निवृत्तीनाथ राहतात. मग विश्वाच्या आत रिघोनिया राहत असतील तर सर्वत्र सर्वही देवी हे निवृत्तीनाथ महाराजांकडे लागतात. म्हणून विश्वात्मक हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचा वाचक म्हणून वापरला. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारी वाक पूजा ज्ञानदेवो म्हणे. हा 15व्या अध्यायाच्या शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना विश्वात्मक म्हणतात. याच्याकरता अजून एक 2-3 प्रमाण मला द्यायची आहे, कारण सर्वत्र सर्वही देही आणि नित्यत्व सांगायचं राहिले आणि ज्ञानस्वरूपत्व सांगायचं राहिलंय. या दोन पद्धतीनं तो विचार करून ज्ञानेश्वर महाराज त्या विश्वात्मक असे जे माझे सद्गुरू आहेत ते माझे आहेत असं म्हणून जो भाव व्यक्त करतात त्या भाव संबंधानेही थोडासा विचार करायचा आहे. कारण तो भाव माझे म्हणल्यानंतर जर संबंध येत असेल तर संबंध कोणता? हा माझा आहे म्हणल्यानंतर तुझा कोण? माझा भाऊ आहे. तसं हे सद्गुरू माझे, आता विश्वात्मक हा माझा, पण माझा संबंध आला, षष्ठी विभक्ती आली, षष्ठी विभक्ती संबंध दाखवते. तर मग माझा संबंध काय? तर माझे तुमचे कोण आहेत? तर माझे स्वामी श्री निवृत्तीनाथ. स्वामी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय, ते माझे स्वामी आहेत. कारण निवृत्तीनाथ महाराजांना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात अनेक वेळेला, तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी कर, मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. हे माझे पण निवृत्तीनाथ महाराजांकडे लावत असताना ज्या भक्ती भूमिकेतून ते माझे पण आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांकडे लावायचं आहे तेही प्रमाणाने थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. पण आत्ताची आपली वेळ संपली आहे म्हणून फक्त इथे थांबतो. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये हा राहिलेला विचार आपल्या समोर ठेवतो आणि आपल्या प्रवचन मालेची सांगताही उद्या आपल्याला करायची आहे. तो विचार उद्याला पाहू. आता थांबू. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.